एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. नागपुरात आज रेशीमबागेमध्ये संघाचे बौद्धिक संपन्न एकनाथ शिंदेंसह आमदारांची हजेरी. अजित पवार मात्र अनुपस्थित. दादांचे आमदार राजू कारमोरे हे संघाच्या बौद्धिकला उपस्थित होते. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच. रेशीमबागेमध्ये आल्यावर प्रेरणा मिळते, उपमुख्यमंत्री शिंदेंचे वक्तव्य. तर संघ आणि सेनेचे विचार कधीच एक नव्हते, राऊतांचं उत्तर. नागपुरातील संविधान चौकात महाविकास आघाडीचं आज आंदोलन. शहांचं वक्तव्य आणि बीड परभणीच्या घटनेवरून विरोधक आक्रमक. वाल्मिक कराडमुळे बीड जिल्ह्यामध्ये 2 समाजात तेढ निर्माण झालाय. तोच खरा मास्टर माइंड, त्याला अटक करा. विधानसभेत संदीप क्षीरसागर आक्रमक. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. वाल्मिक कराडचे मोबाईल रेकॉर्ड बघा. 6, 9 आणि 11 तारखेचं कनेक्शन तपासा, ही संपूर्ण जिल्ह्याची मागणी आहे. संदीप क्षीरसागर यांचा कराडवर निशाणा. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून जातीपातीचं राजकारण सुरू. जिल्ह्यात 2 समाजात दरी वाढली आहे. विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून मूक आंदोलन करण्यात येणार. तर अमित शहांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात येणार. विरोधी पक्षाचे नेते आज परभणी दौऱ्यावर जाण्याची शक्यता. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता. परभणीच्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्या, तसंच सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा. आमदार राहुल पाटलांची मागणी आहे. परभणीत आंबेडकरी अनुयायी शाहीन बागप्रमाणे धरण आंदोलन करणार. न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाविरोधात आज वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन पार पडेल. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलंय. काँग्रेस आंबेडकर संविधान आरक्षण सावरकर विरोधी आहे. पत्रकार परिषदेत अमित शहांचं वक्तव्य. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल श्रद्धा असेल तर अमित शहांना मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे. शहांनी राजीनामा द्यावा. उलट पंतप्रधान मोदींनी पाठराखण करण्यासाठी 6 ट्विट केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं निशाणा आहे. पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ मंत्रिपदापासून दूर. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारी विरोधात काम केलं नसणाराजी. भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा दिला होता, सूत्रांची माहिती. संपूर्ण राज्यात जाणार. राज्यामध्ये ओबीसींची एल्गार पुकारणार. आता रस्त्यावरची लढाई लढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच भुजबळांचा महायुतीला इशारा. हिवाळी अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर आहे. मंत्र्यांनी शपथ घेऊन 4 दिवस उलटलेत, मात्र अजूनही खातेवाटप नाही. अंतर्गत कलहामुळे खातेवाटपाला उशीर झाला असेल. बहुमत मिळाल्यानं गांगारून गेले असतील. खातेवाटपावरून प्रकाश महाजनांचा टोला. मनसेचे नेते प्रकाश महाजन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भेटीला. प्रकाश महाजन अजितदादांच्या नागपुरातल्या निवासस्थानी. मुंबईत एलिफंटाला जाणारी बोट बुडून मोठी दुर्घटना. 13 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश. गेटवे ऑफ इंडियातील बोट दुर्घटनेतील 2 प्रवासी अद्यापही बेपत्ता. 7 वर्षीय चिमुकल्यासह 43 वर्षीय व्यक्ती बेपत्ता. पोलिसांकडून शोध सुरू आहे. मुंबईतील कालच्या बोट अपघातानंतर आज सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन. गेटवे ऑफ इंडिया परिसरात बोटनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईव्ह जॅकेट देण्यास सुरुवात. मृतांच्या कुटुंबियांविषयी माझ्या सहवेदना. गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना बाहेर काढण्यात यश. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मृतांच्या नातेवाईकांना एकूण 5 लाखांची मदत. मुंबईतील बोट दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार. बोट दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. नियमानुसारच बोटीमध्ये प्रवासी होते. नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानंच अपघात झाला. अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या मालकाचा आरोप. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.